Good morning, students. Class 10th, subject English. In last lecture, we have seen Unit 1st 1.4 Be Smart. We have completed the text and English workshop also. I hope you have to write all the questions and answers of Be Smart in your notebook. And now this lecture we are going to learn about Unit 1 1.5 His first flight. His first flight. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासाला आपण 1.5 हिज फर्स्ट फ्लाइट, त्याची पहिली भरारी किंवा त्याची पहिली झेप हा धडा अभ्यासणार आहोत. तर या धड्यामध्ये आजच्या तासाला आपण वॉर्मिंग अप आणि धड्याचा काही भाग या तासामध्ये अभ्यासणार आहोत. तर इंट्रोडक्शन पाहत असताना, This is a story of a young seagull who was afraid of flying in the sky. His parents enthusiasted him, but in vain. At the end, his hunger compelled him to take his first flight. Okay. तर चिट चॅट हा मुद्दा आपण पहिल्यांदा अभ्यासूया. फॉर्म ग्रुप्स ऑफ 5. Remember your past days and share with your friends about memories of your first day at school or your first attempt at cooking. What role did your parents, siblings play to help you to overcome your fear? हा पहिला प्रश्न आहे. फॉर्म ग्रुप्स ऑफ 5 जणांचा गट करा म्हटलेला आहे. रिमेंबर युअर पास्ट डेज. रिमेंबर म्हणजे आठवा, स्मरण करा. तर तुमचे भूतकाळातील दिवस आठवा. अँड शेअर विथ युअर फ्रेंड्स अबाउट मेमरीज ऑफ युअर, आणि तुमच्या मित्रांशी किंवा मैत्रिणींशी ते शेअर करा किंवा त्यांना सांगा. मेमरीज ऑफ युअर फर्स्ट डे ॲट स्कूल, तुमचा शाळेतील पहिला दिवस याबद्दल तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना सांगा. ऑर युअर फर्स्ट अटेम्प्ट ॲट कुकिंग, किंवा तुमचा स्वयंपाकामधला पहिला प्रयत्न. आता मुली असतील तर ती मुली त्या ठिकाणी सांगतील की बाबा आमचा स्वयंपाकाचा पहिला दिवस होता आणि त्यावेळेस काय झालं. किंवा मुलं सुद्धा त्या ठिकाणी सांगू शकतात. आणि त्याचबरोबर तुमचा शाळेतील पहिला दिवस म्हणजे तुम्ही पहिल्या दिवशी कोणत्या शाळेमध्ये गेलेला होतात, कितवीमध्ये गेलेला होतात आणि तो दिवस तुमचा कसा होता याबद्दल सांगायचं आहे. पुढे काय सांगितलेलं आहे. व्हॉट रोल डिड युअर पॅरेंट्स, siblings play to help you to overcome your fear. सिबलिंग्स म्हणजे भावंडे, पॅरेंट्स म्हणजे आई वडील, सिबलिंग्स भावंडे. प्ले टू हेल्प यू टू ओव्हरकम युअर फिअर, आणि तुमच्या आईवडिलांनी भावंडांनी तुमची भीती घालवण्याकरता
कोणते सहाय्य केले? म्हणजे तुमच्या मनामध्ये जर समजा काही भीती असेल कुठल्या एखाद्या गोष्टीविषयी, समजा आता तुम्ही पहिल्या दिवशी शाळेमध्ये गेलात, तर पहिल्या दिवशी तुमच्या मनामध्ये जी भीती होती, तर ती भीती घालवण्यासाठी तुमच्या आई वडिलांनी किंवा तुमच्या भावंडांनी किंवा इतर नातेवाईकांनी काय तुम्हाला मदत केली किंवा काय सहाय्य केलं त्याबद्दल सांगायचं आहे. पुढचं आहे डिस्कस अँड अँसर. चर्चा करा आणि उत्तरं लिहा. काय सांगितलंय? डिस्कस म्हणजे चर्चा करणे, आणि अँसर म्हणजे उत्तर देणे. पहिला प्रश्न आहे, वेअर देअर एनी सिच्युएशन्स वेन यू गॉट अफ्रेड. तर त्यावेळेस लहान तुम्ही असताना अशी कुठली परिस्थिती होती का की ज्या परिस्थितीमुळे तुम्हाला परिस्थितीची भीती वाटत होती, तुम्हाला खूप भयंकर भीती वाटत होती, असा एखादा मुद्दा? तर याचं उत्तर आपण प्रत्येक जण वेगळं वेगळं उत्तर देणार आहोत. सर्वांचं सारखं उत्तर त्या ठिकाणी येणार नाही. मग उत्तर देताना तुम्ही म्हणायचं आहे, यस आय एम अफ्रेड ऑफ द डार्क. बरोबर? यस आय एम अफ्रेड ऑफ द डार्क. हो, मला अंधाराची खूप भीती वाटत होती. किंवा यस आय एम अफ्रेड ऑफ द स्ट्रीट डॉग्स. हो, मला रस्त्यावरील कुत्र्यांची खूप भीती वाटायची. यस आय एम अफ्रेड ऑफ द घोस्ट स्टोरीज. बरोबर? तर मला भूतांच्या गोष्टींची खूप भीती वाटायची. अशा पद्धतीनं तुम्ही काहीही तुमचं उत्तर त्या ठिकाणी देऊ शकता. पुढचा प्रश्न आहे, हाऊ वुड यू रिॲक्ट इफ यू हॅड टू ट्रॅव्हल अलोन. हाऊ वुड यू रिॲक्ट इफ यू हॅड टू ट्रॅव्हल अलोन. आता काही वेळेस आपल्याला एकट्यालाच प्रवास करावा लागला असेल, तुम्ही लहान असताना, त्यावेळेस तुमची प्रतिक्रिया काय होती बरं? की तुम्हाला एकट्यालाच प्रवास करावा लागला. समजा बस आहे आणि तुम्हाला वडिलांनी किंवा आईनं बसमध्ये बसवून दिलं आणि तू जा, या ठिकाणी जा असं म्हटलं, तर त्यावेळेस तुमची प्रतिक्रिया काय होती? तर उत्तर तुम्ही देणार आहात, आय वुड बी ग्रेटली डिस्टर्ब्ड अँड डिप्रेस्ड इफ आय हॅड टू ट्रॅव्हल अलोन. मला एकट्यालाच प्रवास करायचा होता म्हणून मी खूपच भयभीत झालेलो होतो आणि थोडासा विचलित झालेलो होतो. इट अनॉइज मी अँड आय फील अनकम्फर्टेबल. म्हणजे त्या ठिकाणी थोडीशी मी मनाची विनवणी केली किंवा मनाला थोडंसं आधार दिला, परंतु तरी सुद्धा मला थोडंसं अस्वस्थच त्या ठिकाणी वाटत होतं. असं तुम्ही त्याचं उत्तर लिहू शकता. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे, हाऊ वुड यू रिॲक्ट इफ यू हॅड टू स्टे अलोन ॲट होम. समजा तुम्हाला एकटंच घरी राहावं लागलं, घरी कुणीही नसेल आणि सर्वजण बाहेर गेलेले असतील, तर तुम्ही कशी प्रतिक्रिया त्या ठिकाणी? I would be afraid of staying alone at home and become uneasy and endlessly think that something untoward will happen when I am alone at home. म्हणजे मला एकतर एकट्याला घरी राहायला खूप भीती वाटते आणि त्याचबरोबर जर काय अनपेक्षित जर घडलं मी एकटा असताना, तर याचीच मला सर्वात जास्त भीती वाटते वगैरे. चौथा प्रश्न आहे, व्हॉट वुड यू डू इफ यू वेअर लॉस्ट इन अ न्यू सिटी. जर समजा तुम्ही एखाद्या अनोळखी शहरामध्ये हरवलात, नवीनच शहर आहे तुमच्यासाठी
आणि त्या शहरामध्ये जर तुम्ही हरवलात तर तुम्ही काय कराल? इट वुड कॉज कन्फ्युजन इन माय माइंड. त्यावेळेस माझ्या मनामध्ये मनाची द्विधावस्था होईल, कन्फ्युजन होईल. I would lose my nerve and run helter skelter to find any lead to my home, or I shall collect myself and reach the police to get help from them. तर मी इकडे तिकडे धावेन, इकडे तिकडे मला काय माहिती मिळते का पाहेन, आणि जर समजा नाहीच मिळालं तर मी पोलिसांची मदत घेईन. It would cause confusion in my mind. I would lose my nerve and run helter skelter to find any lead to my home, or I shall collect myself and reach the police to get help from them. Now next question is to complete the following table. Complete the following table. खालील टेबल जो आहे तर तो टेबल पूर्ण करा. काय म्हटलेलं आहे? मनी दिलेले आहेत, त्याचा अर्थ दिलेला आहे, आणि युअर ओन सेंटेन्सेस, तुमची स्वतःची वाक्य. इडियम्स मनी, मन, मिनिंग्स अर्थ, आणि युअर ओन सेंटेन्सेस, तुमची स्वतःची वाक्य. तर काय सांगता येईल? बर्ड्स आय व्ह्यू मन आहे. बर्ड्स आय व्ह्यू म्हणजे पक्ष्याच्या डोळ्याने पाहणे. व्ह्यू फ्रॉम समवेअर हाय म्हणजेच काय? उंचावरून पाहणे. त्याचं वाक्य काय सांगता येईल? वी एन्जॉयड द बर्ड्स आय व्ह्यू फ्रॉम द टॉप ऑफ द माउंटेन म्हणजे शिखराच्या टोकावरून आम्ही त्या ठिकाणी पाहण्याचा आनंद घेतला. ॲज फ्री ॲज अ बर्ड, दुसरा मुद्दा आहे. ॲज फ्री ॲज अ बर्ड, पक्षासारखा स्वतंत्र. ही सी इज केअर फ्री म्हणजे कुठलंही मनावरती दडपण नसताना ची अवस्था. केअर फ्री किंवा कुठलीही आपल्याला काळजी नसताना म्हणजेच ॲज फ्री ॲज अ बर्ड. जसे पक्षी स्वतंत्रपणे मुक्तपणे आकाशामध्ये विहार करतात, कोणत्याही झाडावरती जाऊन बसतात, कुठेही राहतात, तसं. आफ्टर फिनिशिंग हर एक्झाम सी विल बी ॲज फ्री ॲज अ बर्ड. तिचा अभ्यास परीक्षा झाल्यानंतर, तिची परीक्षा पूर्ण झाल्यानंतर सी विल बी ॲज फ्री ॲज अ बर्ड, ती पक्षासारखी मुक्त होईल. ईगल्स आय, बरोबर, गरुडाचा डोळा. ॲबिलिटी टू ऑब्झर्व समथिंग क्लोजली म्हणजे आपल्यामध्ये निरखून पाहण्याची पात्रता असणे. द डिटेक्टिव्ह वॉज वॉचिंग एव्हरी मूव्ह ऑफ द थीफ विथ हिज ईगल आईज. प्रत्येक डिटेक्टिव्ह जो आहे तर तो चोराच्या बारीक सारीक हालचालींवरती लक्ष ठेवत असतो. पुढचा मुद्दा आहे स्प्रेड वन्स विंग्स म्हणजे पंख पसरवणे. टू ट्राय टू वर्क ऑन थिंग्स इंडिपेंडेंटली म्हणजे स्वतंत्रपणे आपलं आपण काम करण्याचा प्रयत्न करणे. आफ्टर गेटिंग हिज ट्रेनिंग इन प्रॉपर मेकिंग कुमार स्प्रेड हिज विंग्स टू स्टार्ट हिज ओन पेपर मिल म्हणजे पेपर तयार करण्याची जी ट्रेनिंग आहे, प्रशिक्षण आहे, तर ते पूर्ण झाल्यानंतर कुमारनं आपलं स्वतःच पेपरची कंपनी टाकण्याचं ठरवलं. अशा पद्धतीनं आपल्याला तो टेबल पूर्ण करता येईल. पुढचा मुद्दा आहे फाइंड मोर सच इडियम्स युजिंग द फॉलोइंग कीवर्ड्स. काही मनी दिलेले आहेत तर त्या मनीमध्ये खालील शब्दांचा वापर करून मनी तयार करा. फ्लाय, ॲनिमल्स, कलर्स दिलेला आहे. फ्लाय, विथ फ्लाइंग कलर्स, फ्लाय हाय,
fly the nest, fly the coop, fly at somebody, fly into range, fly into temper, get off to flying start. बरोबर, म्हणजे फ्लाय हा शब्द वापरून त्या ठिकाणी काही फ्रेजेस तयार करा. ॲनिमल्स, नेम ऑफ ॲनिमल्स, द लायन्स शेअर, लेट स्लीपिंग डॉग लाय, अ डॉग इन द मॅनेजर, अ स्नेक इन द ग्रास, रेन cats and dogs, to lead a cat and dog life, let the cat out of the bag, to smell a rat. असे काही शब्द त्या ठिकाणी त्यांचे वापरलेले आहेत. कलर्स, लूज कलर्स विथ फ्लाइंग कलर्स ऑन ब्लॅक अँड व्हाईट, कॅच रेड हँडेड, टू बिकम रेड अँड ब्ल्यू, अ बोल्ट फ्रॉम ब्ल्यू, वन्स इन अ ब्ल्यू मून, लुक ॲट द ब्लॅक साइड ऑफ थिंग, स्टिक टू वन्स कलर, वगैरे वगैरे. आणि तुम्ही अशा प्रकारच्या काही अनेक म्हणी किंवा काही शब्द त्या ठिकाणी गोळा करू शकता. तर हा झाला आपला वॉर्मिंग अप, चिटचॅट, गप्पा गोष्टींचा मुद्दा. आता हीज फर्स्ट फ्लाइट, त्याची पहिली भरारी. तर हा पहिला उतारा मी वाचून दाखवतो पहिल्यांदा, लक्षपूर्वक सर्वांनी ऐका. द यंग सीगल वॉज अलोन ऑन हिज लेज. His two brothers and his sister had already flown away the day before. He had been afraid to fly with them. Somehow, when he had taken a little run forward to the brink of the ledge and attempted to flap his wings, he became afraid. The great expanse of sea stretched down beneath, and it was such a long way down, miles down. He felt certain that his wings would never support him. So he bent his head and ran away back to the little hole under the ledge where he slept at night. Even when each of his brothers and his little sister, whose wings were far shorter than his own, ran to the brink, flapped their wings, and flew away, he failed to muster up courage to take that plunge which appeared to him so desperate. His father and mother had come around calling to him shrilly, upbraiding him, threatening to let him starve on his ledge, where unless he flew away, but for the life of him he could not move. इथपर्यंत आपण पाहूया. तर लेज, LEDG, लेज म्हणजे काय? A narrow horizontal shelf projecting from a wall or here a cliff. लेज म्हणजे काय? अरुंद फळी असा त्याचा अर्थ आहे लेजचा, परंतु इथं अर्थ आहे खडकाचा कंगोरा. म्हणजे समुद्रामध्ये जो खडकाळ भाग असतो त्या खडकाचा शेवटचा टोक म्हणजे लेज. पुढचा शब्द आहे ब्रिंक, द एज ऑफ अ स्टीप प्लेस. तर त्याचा अर्थ आहे विस्तार किंवा पसरलेला भाग. म्हणजे त्या खडकाचा जो कंगोरा आहे तर त्याचा पसरलेला भाग, विस्तार. पुढचा शब्द आहे एक्सपान्स, द ग्रेट एक्सपान्स. एक्सपान्स म्हणजे
एक्सपान्स म्हणजे विस्तार किंवा पसरलेला भाग, आणि ब्रिंक म्हणजे उभ्या कड्याचा काठ ब्रिंक म्हणजे, आणि एक्सपान्स म्हणजे विस्तार किंवा पसरणे. पुढचा शब्द आहे टू मस्टर अप करेज, टू ग्रेट करेज, टू गॅदर करेज, धैर्य एकवटणे. टू मस्टर अप करेज म्हणजे धैर्य एकवटणे. श्रीडी म्हणजे शार्प इन अ हाय पिचेड साऊंड, कर्कश असा आवाज. अपब्रेडिंग म्हणजे खरडपट्टी काढणे, बजावणे वगैरे. तर पहा, हिज फर्स्ट फ्लाइट, त्याची पहिली भरारी किंवा झेप. द यंग सीगल वॉज अलोन ऑन हिज लेज. सीगल पक्षी म्हणजे समुद्र पक्षी, त्याला समुद्र पक्षी असं म्हणतात सीगलला. द यंग सीगल म्हणजे छोटा समुद्र पक्षी. वॉज अलोन ऑन हिज लेज, अलोन म्हणजे एकटा, त्याच्या खडकाच्या टोकावर एकटाच बसला होता. द यंग सीगल वॉज अलोन ऑन हिज लेज. तर तो छोटा सीगल पक्षी, समुद्र पक्षी, त्याच्या खडकाच्या टोकावर एकटाच बसला होता. हिज टू ब्रदर्स अँड हिज सिस्टर हॅड ऑलरेडी फ्लोन अवे द डे बिफोर. हिज टू ब्रदर्स अँड हिज सिस्टर हॅड ऑलरेडी फ्लोन अवे द डे बिफोर. द डे बिफोर म्हणजे अगोदरच्या दिवशी किंवा आदल्या दिवशी. तर आदल्या दिवशी त्याचे 2 भाऊ आणि बहीण दूर उडून गेले होते. फ्लोन अवे म्हणजे दूर उडून जाणे. हिज 2 ब्रदर्स, त्याचे 2 भाऊ, अँड हिज सिस्टर आणि त्याची बहीण, ऑलरेडी फ्लोन अवे द डे बिफोर, आदल्या दिवशीच दूरवरती उडून गेलेले होते. आणि हा पक्षी मात्र एकटाच त्या खडकाच्या टोकावर बसलेला होता, आणि त्याचे 2 भाऊ आणि एक बहीण आदल्या दिवशीच तिथून उडून गेलेले होते. ही हॅड बीन अफ्रेड टू फ्लाय विथ देम. आणि त्याला मात्र त्यांच्याबरोबर उडत जायची भीती वाटली होती. म्हणजे ज्यावेळेस त्याचे भाऊ आणि बहीण उडून जात होते, त्यावेळेस मात्र त्याला त्यांच्याबरोबर उडून जात असताना भीती वाटलेली होती, म्हणून तो त्या खडकावरती एकटाच बसलेला होता. Somehow, when he had taken a little run forward to the brink of the ledge and attempted to flap his wings, he became afraid. आणि कसं तरी करून when he had taken a little run forward म्हणजे पुढे, to the brink म्हणजे कड्याचा तो कठडा, of the ledge, and attempted म्हणजे प्रयत्न केले, to flap म्हणजे पंख फडफडवणे, his wings, he became afraid, पुन्हा तो घाबरला. आणि खडकाच्या टोकापर्यंत पुढे पळत जाऊन पंख फडफडवायचा त्याने प्रयत्नही करून पाहिला होता, परंतु का कुणास ठाऊक तो खूप घाबरून गेला होता. म्हणजे त्याने त्यांच्याबरोबर उडून जाण्याचा प्रयत्नही केलेला होता. थोडासा तो त्या खडकावरून अगोदर पळतही गेलेला होता, परंतु का कुणास ठाऊक त्याच्या मनामध्ये आणखीन पण भीतीच होती, आणि तो कुठल्या गोष्टीला घाबरला हे मात्र काय माहीत नव्हतं. The great expanse of sea stretched down beneath. The great expanse of sea म्हणजे अथांग सागर. एक्सपान्स ऑफ सी म्हणजे अर्थ काय? अथांग सागर. आणि खाली अथांग पसरलेला सागर समुद्र होता, खडक होता, आणि त्या खडकाच्या खाली मात्र
अथांग खूप भला मोठा असा पसरलेला समुद्र होता. डाऊन बिनीथ अँड इट वॉज सच अ लॉंग वे डाऊन. आणि समोर अँड इट वॉज सच अ लॉंग वे डाऊन मैल्स डाऊन. आणि मैलोन मैल दूर जाणारा मार्ग दिसत होता. म्हणजे त्या ठिकाणी त्या समुद्राच्या पुढं काय आहे हेच त्या ठिकाणी दिसत नव्हतं. अथांग असा पसरलेला सर्व बाजूने समुद्र दिसत होता आणि त्याच्यासाठी फक्त तो खडका भागच सुरक्षित होता. आणि तिथून पुढे जाण्याचा मात्र त्याला मैलोन मैल दूर जाणारा मार्ग दिसत होता. म्हणजे किती अंतर उडावं लागेल हे मात्र त्याला अंदाज येत नव्हता. He felt certain that his wings would never support him. Support आधार देणे. आणि त्याला असं वाटत होतं की आपल्या पंखांना हे मुळीच झेपणार नाही याची त्याला खात्री पटली. म्हणजे त्याला वाटलं की आपले जे पंख आहेत तर त्या पंखामध्ये आणखीन एवढी ताकद आलेली नाही की मैलोन मैलो दूरवरती प्रवास करून आपण जाऊ. And it was such a long. So he bent his head and ran away back to the little hole under the ledge where he slept at night. आणि त्यामुळे त्याने काय केलं, आपले डोके खाली घालून तो खडका खालच्या रात्री झोपायच्या आपल्या लहानशा बिळाकडे पळून गेला. म्हणजे त्या खडकावरती जी लहान लहान बिळं होती तर त्या बिळांमध्ये तो रात्री जाऊन झोपायचा. आणि त्याच्या मनामध्ये खात्री पटली की आपल्या पंखांमध्ये एवढं बळ नाही. त्याच्यामुळे त्याने काय केलं, आपलं डोकं खाली घातलं आणि त्या खडकावरील बिळामध्ये जाऊन बसला. Even when each of his brothers and his little sister, whose wings were far shorter than his own, ran to the brink, flapped their wings and flew away. आणि त्याचे भाऊ आणि त्याची धाकटी बहीण त्याच्यापेक्षा खूप लहान पंख, शॉर्टर विंग्स, whose wings were far shorter than his own. म्हणजे त्यांचे लहान पंख असूनही खडकाच्या टोकापर्यंत पळत जाऊन पंख फडफडवत केव्हाच उडून गेले होते. म्हणजे त्यांचे लहान पंख असून सुद्धा त्यांनी पंख फडफडवले आणि त्या खडकाच्या टोकावरून केव्हाच दूरवरती उडून गेलेले होते. अँड फ्ल्यू अवे. ही फेल्ड टू मस्टर अप करेज टू टेक द प्लंज विच अपीयर्ड टू हिम सो डिस्परेट. पण इच्छा असूनही, म्हणजे त्याची इच्छा होती की आपण सुद्धा या ठिकाणाहून उडून जावं, परंतु इच्छा असूनही छोट्या सीगलला मात्र काही केल्या उडायचे धाडस होत नव्हते. म्हणजे त्याच्या मनामध्ये जी भीती होती तर ती भीती कायम होती आणि त्याचं धाडस मात्र त्या ठिकाणी होत नव्हतं. His father and mother had come around calling to him shrilly, upbraiding him, threatening to let him starve on his ledge unless he flew away. आणि मग त्याचे आई वडील कर्कश आवाजात ओरडत होते. श्रीली म्हणजे कर्कश आवाज. तर त्याचे आई वडील कर्कश आवाजात ओरडत त्याला घेऊन जाण्यासाठी परत आले. म्हणजे त्याचे आई वडील मात्र त्याला घेऊन जाण्यासाठी त्या ठिकाणी आले. threatening to let him starve on his ledge unless he flew away, but for the life of him he could not move. आणि खडकावरून जर त्याने उड्डाण घेतले नाही तर त्याला उपाशी राहावे लागेल. स्टार म्हणजे उपाशी राहणे. STARV स्टार. जर तू या खडकावरून उड्डाण घेतले नाही, तू असाच घाबरत राहिलास तर तुला या खडकावरतीच उपाशी राहावं लागेल, असेही त्यांनी त्याला बजावले देखील.
म्हणजे त्याला खडसावून सांगितलं की तू जर या ठिकाणी असाच राहिलास तर मात्र तुला उपाशी राहावं लागेल. बट फॉर द लाईफ ऑफ हिम ही कुड नॉट मूव्ह. पण तो मात्र जीवाच्या भीतीने जागचा ढिम्म हल्लाही नाही. म्हणजे त्याला त्याच्या जीवाची खूप भीती वाटत होती. त्याला तिथून जर आपण उडलो आणि आकाशामध्ये जर भरारी नाही घेऊ शकलो तर आपण या पाण्यामध्ये बुडू, अशी त्याच्या मनामध्ये भीती होती. आणि या भीतीपोटी त्याच्या आईवडिलांनी त्याला काही जरी सांगितलं तरी तो त्या ठिकाणाहून मात्र हल्ला नाही. ही कुड नॉट मूव्ह. त्याने कोणत्याही प्रकारची हालचाल केली नाही. अशा प्रकारे इथपर्यंतचा भाग आपण या पाठाला अभ्यासलेला आहे. आता इथून पुढचा भाग जो आहे तर तो दुसऱ्या तासाला आपण अभ्यासूया आणि त्या तासामध्ये आपला हा धडा पूर्ण करूया. सीगल समुद्र पक्षीचं चित्र या ठिकाणी दिलेलं आहे. तर या ठिकाणी आपण थांबूया.